तर कसा शर्यतींचा माहोल कसा आहे? मॉल लय भारी आहे पण नुसती लाल माती आणि कपडे बघ. शर्यत जिंकायची गरज नाही, ऑलरेडी इकडेच मागले आम्ही. तर आपले बैल भैरव आणि बक्का आहे, या बैलांनी किती पर्यंत आतापर्यंत अड्डे मारले? आतापर्यंत 7 गुलाल घेतलेले. पळण्याचा जो यश आहे तो याच्या मुलं आहे, सगळं सोमनाथ मुलं पूर्ण यश आहे. आणि तुम्ही बैल थोडासा तर आळा झाला आमच्या गावातल्या पोरांचा. बघू हे काय आहे तर. आतापर्यंत बैल सलग 18 वर्ष पळत आलेला आहे. त्याच्या आधी बिनजोडचं शर्ती तो केलेला आहे. तर मी डीजे वगैरे लावले तुम्ही पाहू शकता आणि फटाक्यांची माळ वगैरे जोरात लावली त्यांनी. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे अंशुल भगत. तुमचं पुन्हा एकदा अंशुल भगत ब्लॉग या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण करणार शर्यतींबद्दल. हा आपल्या कर्जत तालुक्यातील शेवटचा अड्डा आहे आणि आपण तिथे चालू शर्यतीला. वातावरण काय, ते बुलेटची राईड काय, ती हवा. सध्या मी जरा वेगळ्याच दुनियामध्ये आहे. तर आता तुम्ही पाहू शकता आपण एका अड्ड्यामध्ये आलोय आता आणि भरपूर अशी शर्यतप्रेमींनी गर्दी केली या अड्ड्यामध्ये. कारण हा शेवटचा अड्डा आहे आणि शेवटचा अड्डा असल्यामुळे मोठमोठे बैल सुद्धा आले असतील. आता बघूच आपण अड्ड्यामध्ये गेल्यानंतर. आणि खूप अशी गर्दी झाली, गाडी लावायला सुद्धा जागा नाही इथे. तर आत्ताच आपण अड्ड्यामध्ये आलो. तुम्ही तर पाहिलीच असेल, भरपूर अशी गर्दी झाली या अड्ड्यामध्ये आणि भरपूर अशी पब्लिक आले. तर लांबून लांबून सुद्धा थोड्या आल्यात. पण खूप सुंदर असा अड्डा आहे. बैलांना ठेवण्यासाठी खूप सुंदर अशी सावली तुम्ही पाहू शकता. लांब लांबपर्यंत बैल बांधले तिथं. खूप मोठमोठी बैल आले त्या अड्ड्यामध्ये आणि खूप गर्दी तर केलेत मित्रांनो. कारण की कसं शेवटचा अड्डा असल्यामुळे खूप गर्दी केली यांनी. आता आपण चाललोय, आपले गावातील जी बैल येतात 2-3 जोड्या आहेत ती कुठे मानले ते शोधतोय आपण पहिले तर. कारण इथे अड्ड्यामध्ये नेटवर्क तर नाही आहे, त्यामुळे फोन तर लागत नाही आहे कोणाला. आता आपण चाललोय, तर जागा तर भेटल्या आपल्याला आणि आपण चाललोय आता. बॅक साईडून जायला लागणार आहे आपल्याला, कारण पहिलं बांधले तिथे जायला रस्ता नाहीये. त्यामुळे आपण रानावनातून चाललोय आता. राहुल कुठे, राहुल कुठे आपल्या गावाची जोडी कुठे? गेलो असं इथे आहे का? आपल्या गावातली पूर्ण गँग भेटली इथे. बैल सुद्धा इथंच बांधलेत आणि शर्यत जमाजमीचा कार्यक्रम चालू आहे इथे. शर्यत काय अजून जमली नाहीये. तर खूप गर्दी झाली. तुम्ही आता बघू शकता या व्हिडिओमध्ये किती गर्दी झाली, तुम्हाला समोर दिसेल. सुद्धा रस्ता नाहीये इथे. सिंगल बरेच बघा आम्हाला सिंगल बल जोर द्या. अरे हनुमान प्रसन्न
जी पाहिली असं शर्यतीनं नाद कशाला म्हणतात तर यालाच तर नाद म्हणतात. काय शर्यतीचा नाद आहे, शेवटचा अड्डा असल्यामुळे एवढी गर्दी केली शर्यतप्रेमींनी, खूप आपण गर्दी केली इथे. तुम्ही पाहता आपली माणसं आता शोधतायत. फायटर शर्यत चालू आहे बघा. बघतो गावठी बघतो. हे बघा प्रेम शर्यतींचा झाडावरती सुद्धा खूप गर्दी केली बसण्यासाठी. आपल्याला आपल्याच येथील सुप्रसिद्ध गाडा मालक भक्ती आणि भैरव बैलाचे मालक मार्केवाडी गावचे सुपुत्र सचिन दादा कांबळे भेटले. सचिन दादा किती वाजता आला? जवळजवळ तरी पण एक 2 वाजेपर्यंत इथे आलो आम्ही. आणि काय बिंदूरसाठी आलेलं होतं का? नाही, बिंजोडसाठी आपली पहिली छोटे आहेत. छोटे बैल आहेत त्यामुळे आता सुरुवात केल्या नव्याने त्यांनी छोट्या बैलाची खरेदी करतात ते. आणि बैल एक प्रॉपर बनवतात ते पळण्यासाठी, कारण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे ते मी सांगू शकतो तुम्हाला. कारण त्यांनी आतापर्यंत 2-3 बैल खरेदी केले होते. कारण आमच्या गावाच्या जवळच त्यांचं गाव आहे त्यामुळे मला माहिती आहे त्याबद्दल. आणि दादा आता किती शर्यत आहे तुझी याच्यानंतर? आत्ता मला असं वाटतं एक 3री-4थी शर्यत आहे याच्यानंतर. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहिलं त्यांची शर्यत भैरा आणि भक्ता बैलाची, तुम्ही शर्यत पाहिला तर धन्यवाद दादा. तर हीच ती जोडी आपण जी भैरव आणि भक्त्या बैलाची जोडी पाहण्यासाठी आलो होतो पायथ्यावरती. तुम्ही पाहू शकता आता ती सोडली जाते. खूप अतिशयचं काम असतं हे सोडण्याचं. पूर्ण जोडी दोन्ही लाईनशी बॅकनं बघावं लागतं, त्यानंतरच हुशार म्हणावं लागतं. हेच चेक करता येत ते. त्यामध्ये इतकी गर्दी झाली की गाडीची गाडी लावते पायथ्याला सोडण्यासाठी. मला तर वाटत नाही अंतर झालं तरी या शर्यती कव्हर होते. इतक्या जोड्या आल्या तिथे. शेवटचा अड्डा असल्यामुळे खूप शर्यतप्रेमींनी गर्दी केली या अड्ड्यामध्ये. आणि आता आपल्या गावातल्या सुद्धा 2 जोड्या आल्यात, त्यांची सुद्धा एकाची शर्यत जमल्या आणि एकाची जमायची बाकी आहे. आणि आपण जे आता बोलत होतो भक्ती आणि भैरव बैलाचे मालक भेटलेले आपल्या सचिन कांबरी, तर त्यांची जोडी विन्स झाली असं मला समजलं. आता आपण जाऊन तिथे बघूच. आपण चाललो आता पायथ्यावरून दोऱ्याकडे. आणि कमिटीने तर खूप चांगलं नियोजन केलं इथे. तिथे सुद्धा ते उभे राहून देत नाहीत कोणाला. आणि पूर्ण अर्ध्या ग्राउंडपर्यंत त्यांनी कंपाऊंड केले, त्यामुळे आतमध्ये कोण घुसत नाही. आपण जी शर्यत बघितली त्या गाडा मालक आपले सचिन दादा कांबळे आपल्याला परत भेटले. तर दादा कसं वाटतंय तुला? शर्यत बिन झाली तुझी? खूप छान असतं. शर्यत जिंकल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे. तर आपले बैल भैरव आणि भक्का या बैलांनी किती पर्यंत आतापर्यंत अड्डे मारले? आतापर्यंत 7 गुलाल घेतलेले आहेत. 7 गुलाल घेतात. खूप छोटी बैल होती आणि नवीन खरेदी करून बैलांना तसे हे करून रेसल वगैरे देऊन व्यवस्थितपणे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेत कशा पद्धतीने बैल पळत होते. खूप सुंदर असे बैल पाहिल्यानंतर तुला पुढील अड्ड्यासाठी शुभेच्छा. आणि अशा शर्यती मारायचा आणि आपण नाव ओळख करत. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला एक आवर्जून सांगायचे, पूर्ण त्या बैलांचा सांभाळ असं सगळ्या गोष्टी असा सोमनाथ करतो. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे ते पळण्याचा जो यश आहे तो
याच्या मुलं आहे सगळं सोमनाथ मुलं पूर्ण यश तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप ग्रुप यांचा आदिरा ग्रुप आहे मार्केवाडीकरांचा आणि त्यांना खूप सपोर्ट आहे मुलांना. सचिन दादाला असेल, स्वप्नील दादाला असेल, सोमनाथ सगळ्या बैलांची रेखराख करत असतो तो. तर आपण पाहिलं ही बैल होती भक्ती आणि भैरव, खूप सुंदर पाळलेली, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच. तर असेल मी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओवर पाहत राहील. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो हीच माझ्या शर्यत आहे. तुम्ही पाहू शका मगाशीच बघितलं की कशा पद्धतीने ते एन्जॉय करत होते, डान्स करत होते, कारण त्यांची जोडी विन झाले. तर आता आम्ही चाललोय ते आमची शर्यत जमले, त्यामुळे आम्ही आता जोडी घेऊन चाललोय तिथे पायथ्यावरती. त्यानंतर शर्यत होणार आहे आपली. दुसऱ्या जोडीची सुद्धा शर्यत जमले. आपल्या गावात ज्या 2 जोड्या आल्या होत्या त्यांच्या दोघांची शर्यत जमले आणि आता आपण चाललोय पायथ्यावरती. तर तुम्हाला शर्यत बघायला मिळेल, तर शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ बघत राहा. चला. तर इथे आता आपल्या बैलांची शर्यत होणार आहे. बैल आता सुट्टीवरती आलेत आणि इथून सोडले जाणार आहेत बैल. आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पोरं मध्ये मध्ये उभे थांबतात ते बैलांच्या वरती हे मारण्यासाठी. त्या बैलाने आज जेणेकरून बैलाने अजून स्पीड घ्यावा अशी मध्ये मध्ये आपली पोरं थांबले तिथून. जाऊ दे, गेलं बाहेर गेलं. तर खूप असं बघितलं असेल तुम्ही नियोजन पब्लिक साईडला काढायला लागते आणि आपल्या गावातले पोरं अशी 10-15 पावला असं थोडी लांब असतात. आणि दुसरी पण आता शर्यत झालं. आता ही शर्यत आपण जिंकलो आहोत, बघितलं असाल झेंडा तुम्ही. ही शर्यत जिंकलो आणि आजा बोल भावा थोडंसं काहीतरी. आपली शर्यत झाली, आपल्या 2 जोड्या आहेत. आता पहिली जोडी गेली, पहिली जोडी ऑलमोस्ट विन होईल, कारण दुसरी जोडी आहे ना त्या जोडी ती पाकल्यानंतर आपली जोडी विन होईल आणि त्याच्यानंतर दुसरी शर्यत आपली लगेच. आणि तुम्ही बघितलं थोडासा तर राडा झाला आमच्या गावातल्या पोरांचा. बघू हे काय तर बघू ते काय बोलत ते. तर काय तुम्ही पाहू शकता आपल्या गावाच्या जोडीतून लगातार 5वा गुलाल आहे हा. तर आता आम्ही जी शर्यत आले तिचा एक कुपन आहे आणि आपण आता बादली घ्यायला चाललोय. तर आपल्याला जी शर्यती होती आपली कशी आपली सध्या छोटी बैल आहे, त्यामुळे आपण जास्त रुपयाची शर्यत तर खेळत नाही. आता इथं सुरुवात आहे आपली घरी पाहायला गेलं तर. आता एक बादली आणि थोडेफार काही पैसे भेटलेत ते घेऊन चाललोय आपण. बघा तापगावचा पाटील बैल त्यांच्या स्वतःच्या मालकाचे नाव बोलणार आता. स्टाईल बघा मित्रांनो, तापगावचा सुलतान बैल कशा पद्धतीने वरती बसलेत, एकदम क्लिअर असा व्ह्यू घेतात ते. स्वतः मालकाचे नाव बोलणार आता. तर आपल्याला फेमस युट्यूबर आपले सॅमी भाऊ भेटलेत. तर सॅमी भाऊ किती वाजता आला? आम्ही घरातूनच 3 वाजता निघले. इथे काहीतरी पोहोचलो आम्ही 4-4:30 काहीतरी पोहोचलो. तर कसा शर्यतींचा माहोल कसा आहे? मॉल लय भारी आहे, पण नुसती लाल माती आणि कपडे बघ. माझं बघ
मोबाईल मध्ये सगळा याच झाल्या आम्ही लाल लालच झाल्या. पहिल्यांदा इकडे आल्या या अड्ड्यान आल्यासारखा म्हणजे लाल झाल्या. शरद जिकायची गरज नाही, ऑलरेडी इकडेच मागले आम्ही. आम्ही तर शर्यत जिंकून आलो, तुला पाहू शकतो शरद जिंकले नाही, गुलाल घेतले. मी गुलाल विलाल काय नाही घेतलं. इकडे बघा लाल मातीत घेतले. लाल मातीत धुल दाखव मागून बघ धुलगावरी यायले दाखव. तर शेवटचा अड्डा होता त्यामुळे गर्दी सुद्धा भरपूर झाली अड्ड्यामध्ये. तर सॅमी बाबा गर्दी आहे, गर्दी जशी उसडण्याच्या अड्ड्यात जशी माणसं बघायला भेटतात तशी माणसं इकडे नाही बघायला भेटली. उसाडण्याचा अड्डा पावरफुल आहे. आणि इकडे सगळी काली निली पिवळी धवली सगळ्या 4 जिल्ह्यातून बाहेर माणसं आलेली आहेत. सगळी वेगळीच आहेत. तर सॅमी बाबा आपला अंशुल भगत ब्लॉग असं युट्यूब चॅनल आहे, त्याला लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब कर. आम्ही सगळी परत तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मोकले आहेत. त्यामुळे यांच्या बी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच. यांचे बी किती झाले दादा? आता नवीन सुरुवात केलं ना भाऊ. राहू दे 1000 राहू दे म्हणजे चेक लिवायला मोकला. चल भाऊ भेटत राहू आपण. तर संध्याकाळच्या वाजल्या 7:30 तरी सुद्धा अशामध्ये भरपूर गर्दी आहे आणि अजून बऱ्याच शर्यती अशा बाकी आहेत तिथे. मला तर वाटत नाही अंतर झाला तरी या शर्यती होतील म्हणून, कारण भरपूर जोड्या आल्या होत्या इथे आणि शेवटचा अड्डा असल्यामुळे खूप गर्दी केली होती शर्यतप्रेमींनी. तर आता आपण चाललोय आपल्या गावात. तुम्ही जर पाहू शकता इथे लाईन शीट कशा जोड्या लावून ठेवल्या. आता ते जाणार आहे सुट्टीवरती, सुट्टीकडे जाणार आहे. तर चला शेवटचा अड्डा होता त्यामुळे खूप गर्दी झाली होती या अड्ड्यामध्ये आणि खूप मजा आली. मोठे मोठे शर्यती पाहायला मिळाल्या आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेच मी कशा पद्धतीने गर्दी झाली होती या अड्ड्यामध्ये. आणि ते तुम्ही बैल पाहू शकता, तो रिटायर झाला. त्यांनी मस्त डीजे वगैरे लावलेला, फटाक्यांची माळ जोरात लावली, ते मला कव्हर करताना आलं. आणि हा बैल रिटायर झालाय, तुम्ही पाहू शकता, दाखवतो. हा बैल आहे तो, त्याची शर्यत जिंकला तो आणि तो आता रिटायर झालेला आहे. त्याच्यासाठी हा डीजे लावण्यात आला आहे. तर आपल्या सोबत आहेत बांडा बैलाचे मालक समीर आणि उमेश. तर किती अड्ड्या आतापर्यंत मारल्या पाहिजे? आतापर्यंत बैल सलग 18 वर्ष पळत आलेला आहे. त्याच्या आधी बिनजोडचं शर्ती तो केलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सलग 18 वर्ष हा बैल पळत आलाय आणि बिंजोडच्या शर्यती खेळाय. तर बिंजोडसाठी किती लास्ट मोठी सगळ्यात मोठी रक्कम किती होती? आतापर्यंत बदलापूरला 1 गोंड्यावर शर्यत केलेलं आहे. बादशाह बैलाच्या गल्ल्यामध्ये ती पण शर्यत त्याने मारलेली. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप असं जंगी त्याची रिटायरमेंट सुद्धा त्यांनी केली इथं. आपण थोडक्यात पाहिजे, मला तर कव्हर करताना आलं पण इथं डीजे वगैरे लावले तुम्ही पाहू शकता आणि फटाक्यांची माळ वगैरे जोरात लावली त्यांनी. तर चांगलं वाटतं मित्र आपल्याला भेटून. आणि आता तुमच्याकडे सध्या किती बैल? आता आमच्याकडे आहेत माझे वासरं वगैरे आहेत. आमच्याकडे आता या बैलाच्या गल्ल्यामध्ये पळणारा बच्चा बैल आहे, तो आता सध्या आमची पुढे शर्यती चालू आहे. तर मित्रांनो त्यांनी अजून सुद्धा बैलांची खरेदी करून तयार करून ठेवलेत वासरं त्यांनी. आणि असंच गाजवण्यासाठी जसं बांडा बैलाने त्यांची शर्यती गाजवल्या तसं गाजवण्यासाठी त्यांनी वासरं ऑलरेडी तयार केलं आणि ते त्या शर्यतीच्या अड्ड्यामध्ये पळवणार. धन्यवाद. इकडे मालक प्रमुख मालक तर हे प्रमुख मालक आहे त्यांचे. शर्यतीचं झालं आपल्या गावातील 2 जोड्या आल्या होत्या आणि 2 जोड्यांपैकी 1 जोडी विन झाली आणि 1 जोडी हारली. आता आपण त्या जोड्यानं घेऊन घरी चाललोय आणि आता इथे पाहू शकता तुम्ही टेम्पोमध्ये भरतात बैलांना. मित्रांनो आज होतं संडे. या अड्ड्यामध्ये येऊन खूप मजा केली, एन्जॉय केलो, भरपूर सारं फिरलो या अड्ड्यामध्ये आणि भरपूर शर्यती कव्हर करण्याचा प्रयत्न केला. अनेक साऱ्या शर्यती पाहिला, खूप मोठमोठी बैलं आली होती या अड्ड्यामध्ये. तर आपण हा व्हिडिओ पाहिला असेल. असे खूप इंटरेस्टिंग ब्लॉग झाला, तुम्ही शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला मजा येईल या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग मी इथेच एंड करतोय. खूप असंच आपल्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अंशुल भगत ब्लॉग या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.